वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखादी कंपनी जेव्हा आधीपेक्षा हजारो कोटी रुपये जास्त कमावते ना, तेव्हा आपल्याला साहजिकच वाटतं की सगळं काही अगदी छान चाललंय. हो, अगदी साहजिक आहे तसा विचार करणं. पण मार्केट नेहमी तसा विचार करत नाही. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्राच्या ताज्या निकालांची पूर्ण चिरफाड करणार आहोत. नक्कीच. कारण मार्च 2026ला संपलेल्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4चे आकडे आता समोर आलेत. हो, आणि वरवर पाहताना हे आकडे अत्यंत चमत्कार दिसतात, म्हणजे ठक्क करणारे आहेत. पण जेव्हा आपण या ताळेबंदाच्या आणि मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीच्या थोडं मुळाशी जातो ना, तेव्हा एक वेगळंच चित्र दिसतं. बरोबर. तेव्हा लक्षात येतं की ही फक्त एका यशस्वी कंपनीची अशी सरळ सोपी कथा नाहीये. नाही, अजिबात नाही. हा एक अत्यंत गुंतागुंतीच्या व्यावसायिक आव्हानाचा आणि रणनीतीचा खेळ आहे असं मला वाटतं. होय. आणि आजची आपली मोहीमच ही आहे की आपण फक्त आकडे वाचून दाखवणार नाही आहोत. नाही, आपल्याला त्या आकड्यांमागचं अर्थकारण समजून घ्यायचं आहे. कारण ज्यांना या व्यवसायाचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आतली रणनीती जास्त महत्वाची असते. अगदी बरोबर. महिंद्रा अँड महिंद्रासारख्या मोठ्या कंपनीचा निकाल म्हणजे ना भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा आरसा असतो. विशेषतः ऑटोमोबाईल आणि कृषी क्षेत्राचा. बरोबर. हो, एक्झॅक्टली. त्यामुळे वाढती स्पर्धा आणि मार्जिनवर येणारा ताण या सगळ्या आघाड्यांवर कंपनी स्वतःला कसं टिकवून आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. होय. आणि म्हणूनच ना आपण सर्वात आधी या मोठ्या चित्राकडे वळूया, म्हणजे ज्याला आपण इयर ऑन इयर किंवा वार्षिक वाढ म्हणतो. हो, तो डेटा खूपच महत्वाचा आहे. म्हणजे मार्च 2025 ते मार्च 2026 या एका वर्षाच्या काळात कंपनीने जी झेप घेतली आहे ती नक्कीच लक्षवेधी आहे. म्हणजे अक्षरशः महामार्गावर एखाद्या गाडीने सुसाट वेग घ्यावा ना, तसं काहीसं चित्र आहे. हो ना, जणू गाडी तिसऱ्या गिअरमधून थेट 5व्या गिअरमध्ये टाकली असं वाटतंय. कंपनीचा सेल्स म्हणजे एकूण विक्री सुमारे 42,500 कोटी रुपयांच्या घरात होती. अच्छा. आणि ती आता या मार्च 2026च्या तिमाहीत तब्बल 29% वाढलीय. होय, 29% वाढून ती थेट 55,000 कोटींच्या जवळ पोहोचलीय. अरे वा. म्हणजे 55,000 कोटी हा खूप मोठा आकडा आहे. आणि नफ्याचा आकडा तर मला आणखीनच थक्क करणारा वाटला. होय, नफ्यामध्ये तर खूपच मोठी झेप आहे. म्हणजे निव्वळ नफा 3,500 कोटींवरून जवळपास 50% उसळी घेत 5200 कोटींच्या पुढे गेलाय. होय, एकाच वर्षात नफ्यात 50% वाढ. हे आकडे इतके भक्कम कसे काय आले? म्हणजे मला पडलेला प्रश्न असा आहे की इतका मोठा नफा अचानक कसं काय झाला? यामागे ना एक अतिशय सोपं पण प्रभावी व्यावसायिक गणित आहे, ज्याला आपण ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतो. ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे नेमकं काय? म्हणजे जेव्हा महिंद्रासारख्या कंपनीची विक्री 29% वाढते ना, तेव्हा त्यांचा फिक्स्ड कॉस्ट किंवा स्थिर खर्च त्याच पटीत वाढत नाही. अच्छा, म्हणजे कारखान्याचं भाडं किंवा मशिनरीचा खर्च तसाच राहतो का? अगदी बरोबर. किंवा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे पगार घ्या, ते काही अचानक 29% वाढत नाहीत. हो, ते तर आहेच. त्यामुळे विक्रीतून येणारा तो जो जास्तीचा पैसा असतो ना, तो थेट नफ्यामध्ये परावर्तित होतो. अच्छा, आता समजलं. म्हणजे खर्च मर्यादित राहतो आणि उत्पन्न वाढतं. एक्झॅक्टली. आणि इथे महिंद्राच्या बाबतीत ना एक दुर्मिळ योगायोग जुळून आलाय. कोणता योगायोग? त्यांचा ऑटो विभाग, ज्यात त्यांच्या प्रसिद्ध SUV गाड्या येतात, आणि ट्रॅक्टर विभाग, हे दोन्ही एकाच वेळी अत्यंत उत्तम कामगिरी करत आहेत. म्हणजे सहसा असं होत नाही का? सहसा असं होतं की ऑटो सेक्टर चालतं तेव्हा कृषी क्षेत्र थोडं संथ असतं किंवा याच्या अगदी उलटं होतं. अच्छा, पण इथे दोन्ही इंजिन पूर्ण क्षमतेने चालत आहेत तर? हो ना. आणि याचमुळे 29% सेल्स वाढीने नफ्यात तब्बल 50% उसळी घेतलीये. हे ऑपरेटिंग लिव्हरेजचं गणित खरंच खूप रंजक आहे. कारण मी जेव्हा EBITDA आणि EPS म्हणजे प्रति शेअर कमाई बघत होते ना, तेव्हा ते आणखी स्पष्ट झालं. हो, ते आकडे सुद्धा खूप बोलके आहेत. हो, कारण EBITDA जवळपास 28% वाढून 10,100 कोटींच्या पुढे गेला आहे. आणि EPS सुद्धा खूप वेगाने वाढलाय. हो, EPS 26.5 रुपयांवरून थेट 37.5 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे तब्बल 42% वाढ. हो, गुंतवणूकदारांसाठी तर ही एक पर्वणीच आहे असं म्हणता येईल.
पण इथेच ना मला एक शंका येते. कोणती शंका? म्हणजे हे सगळं इयर ऑन इयर म्हणजेच वार्षिक तुलनेत खूप छान वाटतंय. पण जेव्हा आपण अगदी अलीकडच्या काळाचा विचार करतो. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर किंवा तिमाही तुलनेचा विचार करत आहात तुम्ही? हो, एक्झॅक्टली. तिथे चित्रात काहीतरी गडबड दिसतीये मला. हो, आणि ती गडबड समजून घेणं हेच तर खऱ्या विश्लेषकाचं काम असतं. तिथे काय दिसतंय आपल्याला? तिथेच तर खरा विरोधाभास आहे. जर आपण डिसेंबर 2025 ची तिमाही आणि आताची मार्च 2026 ची तिमाही यांची तुलना केली ना, तर सेल्समध्ये किंचित वाढ दिसते. म्हणजे 52,100 कोटींवरून विक्री 55,000 कोटींपर्यंत गेलीये. म्हणजे त्यांनी गाड्या नक्कीच जास्त विकल्या आहेत. हो, गाड्या जास्त विकल्या, पण नफा मात्र 5,021 कोटींवरून फक्त 5260 कोटींवर अडखळला आहे. अगदी थोडीशीच वाढ आहे नफ्यामध्ये. आणि सर्वात बुचकळ्यात टाकणारी गोष्ट म्हणजे एबिटा. हो, एबिटाचे आकडे खूप महत्वाचे आहेत इथे. डिसेंबरमध्ये तो 10,160 कोटी होता आणि मार्चमध्ये तो 10,127 कोटी आहे. म्हणजे तो जवळजवळ पूर्णपणे फ्लॅट किंवा स्थिर आहे. हो, आणि ईपीएस सुद्धा अगदी किंचित सखाली आला आहे. माझा प्रश्न असा आहे की जर कंपनी डिसेंबरपेक्षा मार्चमध्ये जास्त गाड्या विकत आहे, बरोबर. जास्त महसूल मिळवत आहे, तर मग त्यांचा एबिटा आणि ईपीएस का वाढत नाहीये? हे अतिरिक्त पैसे नक्की कुठे मुरत आहेत? हाच तो मार्जिनवरचा दबाव आहे ज्याची बाजारात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे. अच्छा, मार्जिनवरचा दबाव. हो, आणि हे समजून घेण्यासाठी ना आपण एका सोप्या उदाहरणाचा विचार करूया. समजा तुम्ही एक खूप लोकप्रिय हॉटेल चालवताय. बरं. गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात तुमच्याकडे ग्राहकांची गर्दी जास्त आहे. म्हणजे तुमचं बिलिंगही जास्त होतंय. हो, म्हणजे माझा महसूल वाढला. अगदी बरोबर. पण दुसरीकडे स्वयंपाकाचा गॅस, भाज्यांचे भाव आणि कामगारांची मजुरी इतकी वाढली आहे ना, की महसूल वाढूनही तुमच्या खिशात उरणारा निव्वळ नफा मात्र तोच राहिलाय. अरे रे, म्हणजे काम वाढलं पण नफा नाही. हो, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सध्या अगदी हेच घडत आहे. म्हणजे गाड्या विकण्याचा खर्च वाढला आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तसंच. आणि या खर्चामागे फक्त कच्च्या मालाच्या किमती नाहीत. वाढती स्पर्धा हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांकडून बाजारात प्रचंड मोठी स्पर्धा उभी राहिली आहे. बापरे, म्हणजे नुसती गाडी बनवून आता चालणार नाही तर? अजिबात नाही. ग्राहकांना स्वतःकडे खेचण्यासाठी आता तुम्हाला मार्केटिंगवर अब्जावधी रुपये खर्च करावे लागतात. अच्छा, आणि त्या ऑफर्स वगैरे पण असतात ना? हो, सणासुदीच्या काळात किंवा इतर वेळी ऑफर्स आणि डिस्काउंट्स द्यावे लागतात. आणि शिवाय नवीन तंत्रज्ञान पण द्यावं लागत असेल. एक्झॅक्टली. गाड्यांमध्ये जास्त सेफ्टी फीचर्स आणि प्रगत तंत्रज्ञान कमी किमतीत द्यावं लागतं. ह्या सगळ्याचा थेट परिणाम कंपनीच्या मार्जिनवर होतो. हां, आता समजलं. तुम्ही महसूल 55,000 कोटींवर नेला हे मान्य, पण तो तिथपर्यंत नेण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागला. हो, डिसेंबरच्या तुलनेत मार्केटिंग आणि इतर गोष्टींवर जास्त खर्च झाला. म्हणूनच एबिटा फ्लॅट राहिला. हे खूपच तर्कसंगत आहे. म्हणजे गाडी टॉप स्पीडमध्ये असताना हवेचा जो दबाव जाणवतो ना, तसाच काहीसा दबाव कंपनीवर आहे. हो, अगदी चपखल उपमा दिलीत तुम्ही. जास्त धावण्यासाठी शरीराची ऊर्जाही जास्त खर्च होत आहे. आणि इथेच बाजारातील तज्ज्ञांना घाम का फुटतोय हे मला आत्ता समजू शकते. हो, कारण महिंद्राच्या स्टॉकचं व्हॅल्युएशन आधीपासूनच खूप जास्त म्हणजे महाग मानलं जात आहे. हो, बाजाराने या स्टॉककडून प्रत्येक तिमाहीत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा ठेवली असेल ना? साहजिकच आहे. अशा वेळी जेव्हा मार्जिन फ्लॅट राहतं, तेव्हा जे गुंतवणूकदार आधीपासूनच नफ्यात आहेत, ते काय विचार करतील? ते नक्कीच प्रॉफिट बुकिंगचा विचार करतील. नक्कीच. जेव्हा एखाद्या शेअरची किंमत त्याच्या सध्याच्या कमाईच्या तुलनेत खूप वेगाने वाढते ना, तेव्हा त्याला प्रीमियम व्हॅल्युएशन म्हणतात. अच्छा. बाजारात असा एक अलिखित नियम आहे की ज्याला जास्त किंमत दिली जाते त्याच्याकडून अपेक्षाही चूक न करण्याच्या असतात. म्हणजे थोडीशीही चूक महागात पडू शकते. हो, जर थोडीशीही निराशा झाली तर लोक लगेच शेअर्स विकून आपला नफा खिशात घालण्याचा मार्ग निवडतात. म्हणजे या फ्लॅट मार्जिनमुळे शॉर्ट टर्म किंवा अल्पावधीत शेअरच्या किमतीवर नक्कीच एक दबाव येऊ शकतो. हो, हीच ती धोक्याची घंटा आहे जी आकडेवारीतून वाचताना ऐकू येतेय. पण मग कंपनीचं नेतृत्व किंवा मॅनेजमेंट यावर काय उपाय करत आहे? कारण ते नक्कीच हातावर हात ठेवून बसणार नाहीत. नाही, ते अजिबात शांत बसलेले नाहीयेत. त्यांच्याकडे एक ठोस रणनीती आहे. हो, मी उपलब्ध माहितीमध्ये वाचत होते की मॅनेजमेंटच्या रणनीतीवर बराच प्रकाश टाकण्यात आलाय. पण मला त्यांच्या एका शब्दावर खास चर्चा करायची आहे. ते वारंवार
प्रीमियम उत्पादने किंवा प्रीमियम प्रोडक्ट्सवर भर देण्याविषयी बोलत आहेत. हो, हा त्यांचा सध्याचा सर्वात मोठा फोकस आहे. हा प्रीमियमचा घाट घालण्यामागे नक्की काय अर्थकारण आहे? म्हणजे स्वस्त आणि जास्त गाड्या विकण्यापेक्षा कमी आणि महाग गाड्या विकणं हा मार्ग त्यांनी का निवडला असावा? हा मार्जिनच्या समस्येवरील सर्वात हुशार उपाय आहे असं मला वाटतं. याला व्यवसायाच्या भाषेत प्रीमियमायझेशन म्हणतात. प्रीमियमायझेशन थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. जेव्हा कंपनी एखादी बेसिक किंवा कमी किमतीची गाडी विकते तेव्हा तिथे स्पर्धा इतकी असते की ग्राहकाला खेचण्यासाठी कंपनीला आपलं मार्जिन अत्यंत कमी ठेवावं लागतं. अच्छा, म्हणजे तिथे नफा खूप कमी असतो? होय, पण जेव्हा आपण प्रीमियम गाड्यांकडे वळतो, जसे की जास्त फीचर्स असलेली लक्झरी फील देणारी एखादी महागडी SUV, तेव्हा ग्राहक फक्त गाडी विकत घेत नसतो, तो एक स्टेटस किंवा ब्रँड एक्सपिरियन्स विकत घेत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा ग्राहकाची किंमत देण्याची तयारी असते. म्हणजे तिथे कंपनी स्वतःच्या अटींवर किंमत ठरवू शकते का? होय, अगदी बरोबर. त्याला फायनान्सच्या भाषेत प्राइसिंग पॉवर म्हणतात. अच्छा, प्राइसिंग पॉवर. एका बेसिक गाडीच्या विक्रीतून जर कंपनीला 50,000चा नफा होत असेल ना, तर एका प्रीमियम SUVच्या विक्रीतून ते 1.5 ते 2 लाख रुपये कमवू शकतात. अरे वा, म्हणजे एकाच गाडीमागे एवढा मोठा नफा? हो, मॅनेजमेंटला हे स्पष्टपणे समजलं आहे की जर कच्च्या मालाचा आणि मार्केटिंगचा खर्च वाढतच राहणार असेल तर गाड्यांची निव्वळ संख्या वाढवून मार्जिन सुधारणार नाही. खरंच की प्रत्येक विकल्या जाणाऱ्या गाडीमागे मिळणारा नफा वाढवणं हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे. म्हणूनच ते हाय एंड मॉडेल्स आणि प्रीमियम फीचर्सवर लक्ष केंद्रित करत आहेत, जेणेकरून फ्लॅट मार्जिनचा हा जो ट्रेंड आहे तो भविष्यात बदलता येईल. हे मला पटतंय. पण इथे ना मला एक अडचण अशी दिसतीये की मॅनेजमेंट कॅपॅसिटी एक्सपान्शन म्हणजेच उत्पादन क्षमता वाढवण्याबद्दलही मोठ्या प्रमाणावर बोलत आहेत. हो, तो त्यांच्या रणनीतीचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. आता जर तुम्हाला कारखाने वाढवायचे असतील, नवीन मशीन्स आणायचे असतील, तर त्यासाठी हजारो कोटी रुपयांची कॅपिटल एक्सपेंडिचर करावी लागते ना? ज्याला आपण केपेक्स म्हणतो. हो, ती करावीच लागते. मग एका बाजूला तुमचे मार्जिन दबावाखाली आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही इतका प्रचंड खर्च करणार. यामुळे अल्पवधीत कंपनीच्या हातातील रोख रकमेवर ताण येणार नाही का? ताण नक्कीच येईल, पण मॅनेजमेंटला तो धोका पत्करावाच लागेल. असं का? कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि यामागचं मुख्य कारण आहे इलेक्ट्रिक व्हेइकल्स म्हणजेच EV. अच्छा, EV. ऑटोमोबाईल क्षेत्राचं संपूर्ण भविष्य EVच्या दिशेने वेगाने सरकत आहे. जर महिंद्राने आज आपले कारखाने आणि तंत्रज्ञान EVसाठी अपग्रेड केले नाहीत ना, तर ते 5 वर्षांनंतर बाजारातून फेकले जातील. म्हणजे हा केवळ शर्यतीचा एक टप्पा जिंकण्याचा प्रयत्न नाहीये, तर मॅनेजमेंट आपल्या गाडीचे इंजिनच पूर्णपणे अपग्रेड करत आहे. होय, जेणेकरून भविष्यातील लांब पल्ल्याची शर्यत जिंकता येईल. क्या बात है. कॅपॅसिटी एक्सपॅन्शन हा केवळ आजच्या मागणीला पूर्ण करण्याचा प्रयत्न नाहीये, तर ती भविष्यातील शर्यतीत टिकून राहण्याची एक अनिवार्य गुंतवणूक आहे. बरोबर. पण EVचं मार्केट स्वतःच एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे ना? हो, तिथेही बरीच आव्हाने आहेतच. म्हणजे बॅटरीचे खर्च, सरकारी सबसिडीवर अवलंबून असणारं मार्केट आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव हे EVमध्ये अजूनही मोठे अडथळे आहेत. नक्कीच आहेत. अशावेळी इतकी मोठी गुंतवणूक करणं हा एक जुगार वाटत नाही का? तो एक कॅल्क्युलेटेड जुगार आहे असं म्हणता येईल. आणि या जुगारात बॅलन्स राखण्यासाठीच त्यांच्याकडे त्यांचा सर्वात विश्वासार्ह हुकमाचा एक्का आहे. कोणता एक्का? तो म्हणजे त्यांचा ट्रॅक्टर व्यवसाय. अरे हो, ट्रॅक्टर्स. महिंद्रा फक्त कार्स बनवत नाही, तर ते जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर निर्मात्यांपैकी एक आहेत. EVमध्ये जोखीम आहे हे त्यांनाही माहिती आहे. म्हणूनच ते आपला ट्रॅक्टरचा व्यवसाय फक्त भारतापुरता मर्यादित न ठेवता निर्यातीवर खूप मोठा फोकस करत आहेत. बाजारात ट्रॅक्टर्स विकून ते एक प्रकारचा स्थिर आणि खात्रीशीर कॅश फ्लो उभा करत आहेत. अरे वा, म्हणजे हा ट्रॅक्टरचा पैसा त्यांना EVमधील संशोधनाला पाठबळ देण्यासाठी वापरता येतो तर? एक्झॅक्टली. EVच्या विस्ताराला हाच पैसा इंधन पुरवतो. हे खरंच अफलातून कनेक्शन आहे. ट्रॅक्टर व्यवसायातून येणारा खात्रीशीर पैसा EVच्या अनिश्चित भविष्याला मदत करतोय. हो, हा एक अतिशय विचारपूर्वक तयार केलेला बिझनेस पोर्टफोलिओ आहे. आता ना आपण या सगळ्याचा एकूण अर्थव्यवस्थेशी काय संबंध आहे त्या मॅक्रो व्ह्यूकडे वळूया. हो, तो दृष्टिकोन समजून घेणं खूप गरजेचं आहे. मगाशी तुम्ही म्हणाला होतात की महिंद्राचे आकडे हे भारतीय अर्थव्यवस्थेचा आरसा आहेत. ते कसं काय? हो, ट्रॅक्टरच्या मागणीचा आणि पायाभूत सुविधांचा देशाच्या विकासाशी कसा थेट संबंध जोडता येईल? पहा, ट्रॅक्टर ही काही चैनीची वस्तू नाहीये की जी एखाद्याने हाऊस म्हणून विकत घेतली. ती विक्री वाढत असते ना,
तेव्हा त्याचे अर्थशास्त्रीय अर्थ खूप सखोल असतात. म्हणजे काय अर्थ निघतो त्यातून? याचा अर्थ असा होतो की ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता आहे. मागच्या हंगामातील पीक चांगलं आलं आहे, त्यांना पिकाला योग्य भाव मिळाला आहे. आणि बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाचं काय? हो, तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बँका आणि फायनान्स कंपन्या ग्रामीण भागात सहजपणे कर्ज उपलब्ध करून देत आहेत, असाही त्याचा अर्थ होतो. अच्छा, म्हणजे ट्रॅक्टरची वाढती विक्री ही सुदृढ ग्रामीण अर्थव्यवस्थेची पावती असते. अगदी अचूक. आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग म्हणजेच पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चाचा यात काय पाटा असतो? सरकार जेव्हा रस्ते, महामार्ग, धरणे किंवा मोठे पूल बांधण्यासाठी हजारो कोटी रुपये बाजारात ओततं ना, तेव्हा तिथे सिमेंट, लोखंड आणि इतर साहित्य वाहून नेण्यासाठी कमर्शियल वाहनांची मोठी मागणी निर्माण होते. आणि बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरशी सुद्धा मागणी वाढत असेल. होय, महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट आणि कमर्शियल व्हेइकल सेगमेंटची वाढ थेट या सरकारी खर्चाशी जोडलेली आहे. अच्छा. त्यामुळे जेव्हा हे आकडे 29% वाढलेले दिसतात, तेव्हा केवळ महिंद्राच नाही तर देशात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जोरात सुरू आहे असा आपण सुरक्षित निष्कर्ष काढू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर लॉंग टर्म किंवा दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केला तर ही एक अत्यंत मजबूत ग्रोथ स्टोरी बनते. हो, SUV गाड्यांमधली प्रीमियमायझेशन, भविष्यासाठी EVची तयारी आणि भक्कम ट्रॅक्टर व्यवसाय यामुळे हा पाया भक्कम होतो. पण शॉर्ट टर्ममध्ये मार्जिनचा दबाव आणि महागडं व्हॅल्युएशन हे अडथळे नक्कीच आहेत. हो, ते नाकारता येणार नाही. पण जो गुंतवणूकदार 2 ते 3 वर्षांचा दृष्टिकोन ठेवतो त्याच्यासाठी हा पाया अतिशय भक्कम आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच. जर आपण सगळ्या उपलब्ध डेटाचा सारांश काढला तर आपल्याला 2 गोष्टी स्पष्ट दिसतात. कोणत्या 2 गोष्टी? पहिली म्हणजे वार्षिक पातळीवर झालेली 29% सेल्स वाढ आणि नफ्यातील 50%च्या आसपास असलेली वाढ ही कंपनीची ताकद दाखवून देते. हो, त्यांचं लाँग टर्म ग्रोथ पोटेन्शियल अतिशय उत्तम आहे, यात शंकाच नाही. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारातील प्रचंड स्पर्धा आणि Q4 मधील फ्लॅट एबिटा मार्जिन ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही. हो, कंपनीची दिशा जरी योग्य असली तरी पुढील काही तिमाहींमध्ये त्यांना खर्चावर नियंत्रण ठेवूनच पुढे जावं लागेल, हे नक्की. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. आपण या ताळेबंदाच्या आकड्यांमधून फक्त नफा तोटा नाही पाहिला. हो, त्यामागची स्पर्धा, ग्राहकांची मानसिकता आणि मॅनेजमेंटचा विजन सुद्धा आपण समजून घेतलं. पण आता ही सविस्तर चर्चा संपवताना मला एक थोडा वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. नक्कीच. कोणता मुद्दा आहे तो? सध्या महिंद्राची सगळी रणनीती एकाच गृहीतकावर उभी आहे. ती म्हणजे भारतीय ग्राहक भविष्यातही प्रीमियम गाड्यांसाठी जास्त पैसे मोजायला तयार राहील आणि ग्रामीण भागात सतत समृद्धी राहील. अचानक बदल झाला तर, म्हणजे वाढत्या महागाईमुळे किंवा कर्जाचे व्याजदर वाढल्यामुळे शहरी ग्राहकांनी अचानक आपला खर्च कमी केला तर, हा एक खूप महत्वाचा अँगल आहे. आणि प्रीमियम गाड्यांऐवजी ग्राहकांनी पुन्हा बेसिक गाड्यांकडे मोर्चा वळवला तर महिंद्राची ही प्रीमियमायझेशनची मोठी इमारत कशी टिकेल? किंवा समजा निसर्गाच्या लहरीपणामुळे सलग 2 वर्ष मान्सूनने दगा दिला आणि रुरल डिमांड म्हणजे ग्रामीण मागणी पूर्णपणे कोलमडली. हो, तर मग EVच्या मोठ्या गुंतवणुकीसाठी लागणारा पैसा कुठून येईल हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. नक्कीच. सध्याच्या महागड्या स्टॉक व्हॅल्युएशनवर या छोट्याशा धक्क्याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा. हे असे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे भविष्याच्या गर्भात दडलेली आहेत आणि ऐकणाऱ्या कोणत्याही अभ्यासू व्यक्तीने या शक्यतेवर स्वतः विचार करायला हवा. अगदी बरोबर. नेहमी सगळ्या बाजूने विचार करणं फायद्याचं ठरतं. आजच्या विश्लेषणातून आपण नक्कीच बरेच धागेदोरे उलगडले आहेत. पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण माहितीच्या तळाशी जाऊन नव्याने विचार करण्यासाठी आपण लवकरच भेटू. तोपर्यंत फक्त आकडे वाचू नका, त्यांचा अर्थ शोधत रहा. अगदी बरोबर. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.